नमस्कार मंडळी, मी अश्विनी आणि तुमच्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती। तर तुम्हाला माझ्या मागे दिसत असणारे की काहीतरी डेकोरेशन आहे। तर हो, आज आम्ही करणार आहोत इशूचं अन्नप्राशन। तर हे अन्नप्राशन आता दुसऱ्यांदा तिचं सुरू आहे। पहिल्या अन्नप्राशनचा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवतो, तर बघूया। तर हे पहिलं अन्नप्राशन आम्ही आमच्या घरी म्हणजे चिखलीला केलं होतं आणि याची पूर्ण तयारी एकदम व्यवस्थित केली होती। खूप मोठे आम्ही फुलं आणले होते, बिस्किट वगैरे सगळं सामान आणलं होतं आणि मी इथे ही तुम्ही बघू शकता की मध्ये तिचं नाव लिहून बाजूला फुलांची रांगोळी केलेली आहे आणि त्याच्या बाजूला सगळ्या या केशरी वाट्यांमध्ये 2-3 प्रकारचे बिस्किट, काजू, बदाम, चिवडा, लाडू जे काही अवेलेबल होतं ते सगळं मी इथे टाकलेलं होतं आणि डेकोरेशनही आमचं छान झालं होतं। आम्ही सगळ्यांनी ही तयारी केली होती आणि नंतर मी छान झालं। पण इथे झालं असं होतं की मध्येच डेकोरेशन झाल्यानंतर मी फोटोज काढायचेच बाकी होते, तर लाईट गेली आणि असं वाटलं की 5-10 मिनिटात आता लाईट परत येणार आहे। तोपर्यंत आम्ही वेट केला आणि पण अर्धा तास झाला लाईट काही आली नाही आणि मग इशू ही झोपी गेली आणि नंतर 2-2.5 तासानंतर लाईट आली। त्यामुळे आमचं इथे फोटोशूट काही झालं नाही, कारण तो फ्रॉक होता त्यामध्ये इशू काही कम्फर्टेबलही नव्हती आणि ती झोपली। नंतर ते सगळे मी सोफे वगैरे काढून ठेवलं होतं डेकोरेशनसाठी, तर ते कसं सगळं हे विस्कळीत झालं होतं। नंतर आम्ही लाईटची खूप वाट बघितली, 2.5-3 तासानंतर लाईट आली आणि मग इशूचा फ्रॉक वगैरे बदलला होता आम्हीही, तोपर्यंत म्हणजे डिसमूट झाला होता, त्याच्यामुळे सगळं डेकोरेशनही काढून टाकलं होतं आणि तेव्हा तिच्यासोबत आमचे काहीच फोटो झाले नाहीत। एकही फोटो तिच्यासोबत काढलेला नाही आहे। 2-3 फोटो आहेत फक्त, ते काही एवढे व्यवस्थित नाही, ते मी दाखवलेले आहेत। आणि इथे बघा, मी आतापर्यंत म्हणजे मी जवळजवळ 2 तास इथे डेकोरेशन केलं होतं आणि हे माझ्यासोबतच का झालं काय मी तिचं डेकोरेशन करण्यासाठी आम्ही म्हणजे सुट्टीच्या दिवशी केलं की त्या दिवशी सगळे घरी होते आणि फायनल डेकोरेशन हे असं झालं होतं आमचं, बघा व्हिडिओमध्ये। तर इथे सगळे प्रकारचे बिस्किट्स, चिवडा, लाडू हे सगळं असं मी ठेवलं होतं आणि तिला मी दूध आम्ही दुसरं काही तिला पाजलं नव्हतं, सगळ्यांनी तिला दूधच पाजलं होतं। तर ही बघा, ही इथे इशूची चांदीची वाटी आणि चांदीचा चमचा आहे। तर हे सगळं डेकोरेशन एकदम सिंपल केलं होतं घरातल्या घरात आणि सगळ्यांसोबत फोटोही काढायचे होते, पण लाईट गेल्यामुळे आमचं सगळं इथे जागेवरच राहिलं होतं। एकही फोटो आमचा कोणाचाही व्यवस्थित इशूसोबत नाही आहे आणि हे बघा, फक्त एवढाच तिला जेव्हा बसवायला सुरुवात केली होती लाईट जाण्याच्या अगोदर तेवढंच आमचा फोटो आहे। आता हे मी इकडे रक्षाबंधनला माहेरी आल्यावर केलं होतं। तर तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल, पप्पांचं किराणा दुकान आहे, तर दुकानातले सगळे बिस्किटचे पुडे, काही वेफर्सचे पॅकेट आम्ही इथे आणले आणि तेच इथे लावून दिले। तर इथेही पस्कात झाला। आम्ही तिचे असे पहिले फोटोज घेतले, नंतर माझ्या मम्मीकडे कपड्यांचं दुकान आहे, तर तिचे असे कस्टमर आले की आम्हाला मध्ये ते सगळं स्टॉप करावं लागलं। तर इथे आमचे फोटोज नाही, पण इथे इशूचे फोटो मात्र निघाले आणि नंतर तिचाही मूड गेला होता, बेल्ट सगळं काढून तिला त्या ड्रेसमध्ये कसंही होत होतं आणि असं आमचं झालं। थँक्यू फॉर वॉचिंग द व्हिडिओ।